नमस्कार मैत्रिणींनो, महाशिवरात्री विशेष आपण आज साबुदाणा आणि बटाटा भजी बनवणार आहोत। तसे इथे साबुदाणा घेतलेला आहे, तर थंड पाण्याने आपण त्याला धुवून घेऊया। अर्धी वाटी साबुदाणा आहे। पाणी काढून घेऊया धुतल्याच्या नंतर। आणि आता इथे कोमट पाण्यात आपण भिजत घालणार आहोत। 1 तास भिजत घातलेला आहे। तोपर्यंत आपण बटाटे साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढून घेतल्याच्या नंतर आपण इथे किसणी आहे माझ्याकडे मोठ्या होलची, त्या किसणीने आपण बटाट्याचा किस करून घेऊया। अशा प्रकारे मस्त पातळ किस झालेला आहे। आता हा किस आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि पाण्यातच ठेवून देऊया, म्हणजे काळा पडणार नाही। मस्त किस झालेला आहे आपला। साबुदाणा पण भिजलेला आहे चांगला। कोमट पाण्यात टाकल्यामुळे चांगला तो भिजलेला आहे। आता इथे छोट्या कढईमध्ये पिंक मीठ घेतलेला आहे, त्यामध्ये आपण साबुदाणा टाकून देऊया आपला भिजलेला। आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून देऊया, बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची। आणि किस आपण पाण्यातून काढून एकदम पिळून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपली भजी कुरकुरीत होतील। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेऊया। तेल पण चांगलं तापत आलेलं आहे। तर त्यामध्ये आपण हे मिक्स केलेलं मिश्रणातलं भजी सोडून घेऊया। अशी छोटी छोटी आपल्याला भजी करून घ्यायची आहेत। आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण काढून घेऊया। तेल निथळून घेऊया। मस्त कुरकुरीत झालेले आहेत बटाटा आणि साबुदाणा भजी। तर पहिले काढून घेतलेले आहेत। आता पुन्हा एकदा आपण राहिलेलं मिश्रण टाकून देऊया कढईमध्ये। अशा प्रकारे आपण सर्व भजी काढून घेतलेले आहेत। अप्रतिम झालेले आहेत भजी आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत। मस्त आता आपण दह्याबरोबर खाऊया। दही आणि कुरकुरीत भजी कशी आवडली का तुम्हाला? कशी वाटली? बटाट्याचा किस आणि साबुदाणा
अशी भजी केलेली आहेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा.